ऑक्टोबर महिन्यापासून विवाहाचे म्हणजे लग्नाचे मुहूर्तच नाहीयेत. तर काय करावं अशा वेळेला? आपण ऑक्टोबर महिन्यामध्ये, नोव्हेंबर महिन्यामध्ये किंवा डिसेंबर महिन्यामध्ये आपण लग्नाचा जर विचार करत असेल किंवा या तारखेमध्ये लग्नाचे मुहूर्त आहेत का? किंवा बरेच जण म्हणतात, की शुक्र असतं, गुरु असतं आहे, त्यामुळे मुहूर्तच नाहीयेत. अशा वेळेला काय करावं? ह्या सर्व गोष्टी माझ्या या व्हिडिओमध्ये आहेत. तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपल्याला सर्व गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. तर नमस्कार, मी प्रशांत कुलकर्णी आपलं सर्वांचं माझ्या या कुलकर्णी गुरुजी या YouTube चॅनलवरती स्वागत करतो. अजून आपण नवीन असाल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि हो, शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायला विसरू नका. तर आपण आता पाहणार आहोत, की लग्नाचे मुहूर्त ऑक्टोबर महिन्यापासून का नाही आहेत. तर यानुसार सांगितलंय, की गुरु असतं, शुक्र असतं जर असतील. आता खरं तर सांगायला गेलं तदेव लग्नं सृजनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं देवबलं तदेव लक्ष्मीपते ते मनसा स्मरामी. या श्लोकानुसार जर पाहायला गेलं तर ताराबल असेल, चंद्रबल असेल, गुरुबल असेल, शुक्रबल असेल, एवढंच नव्हे तर विद्याबल सुद्धा आपल्याला प्राप्त व्हावं लागतं. त्याच वेळेस या सगळं प्रसंग, विवाह प्रसंग असेल, मंगल प्रसंग असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळत असतात. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी जर अनुकूल असतील तर त्याचे मुहूर्त आपल्या पंचांगामध्ये दिल्या जातात. आणि त्या मुहूर्तावरती किंवा त्या वेळेनुसार जर आपण विवाह किंवा लग्न कार्य केलं तर येणारा काळ किंवा येणारा जो वेळ असतो तो अत्यंत आपल्यासाठी चांगला घडतो. म्हणून या गोष्टी सर्व आपल्याला अनुकूल पाहिजे असतात. त्याचनुसार जर पाहायला गेलं तर ऑक्टोबर महिन्यापासून गुरु जो आहे तो पण सिंह राशीमध्ये प्रवेश करतोय. आणि ज्यावेळेस सिंह राशीमध्ये प्रवेश करतोय त्यावेळेस गुरु अस्थांगाला जातोय. म्हणून गुरु अस्त असेल किंवा शुक्र अस्त असेल तर लग्नाचे मुहूर्त नसतात. मग अशा वेळेला काय करावं? तर याच्यामध्ये धर्मसिंधू असेल किंवा अनेक मुहूर्त चिंतामणीमध्ये असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये सांगितलेलं आहे, की अशा वेळेला आपण काय करावं? त्यासाठी एक श्लोक येतो. तो श्लोक म्हणजे काय? यद्य कस्यापि मूढत्वे शुभम कर्मणो दोषकृत द्वयोर्मूढत्वमेवोक्तम दोषदम गुरु शुक्रयोः. म्हणजे गुरु किंवा शुक्र हे दोन जरी अस्त असतील तर अशा वेळेला आपण काय करावं? तर गुरु आणि शुक्रांचं जप करावं. गुरुच्या प्रतिमेचं, सुवर्ण प्रतिमेचं एखाद्या ब्राह्मण लोकांना तो प्रतिमा दान करावी. अशा वेळेला जर ह्या गोष्टी केल्या तर नक्कीच ह्या सर्व गोष्टी दूर होतात. आणि याला गौणकालीन म्हणजे आपत्कालीन मुहूर्त असं म्हणलं जातात. आता या मुहूर्तावरती फारच आपल्याला जर गडबड असेल किंवा आपल्याला जर करायचंच असेल तर त्यावेळेस या मुहूर्तावरती विवाह करावा असं शास्त्रानुसार सांगितलं जातं. तर हे मुहूर्त किंवा ही जी वेळ असते ते आपल्या पंचांगानुसार अनुसरण असते. कारण की हे धर्मशास्त्र असेल, मुहूर्त चिंतामणी असेल, असे या सर्व गोष्टींचा अभ्यास करून हे मुहूर्त दिलेले असतात. अनेक पंचांगांमध्ये काही वेळेला मुहूर्त वेगवेगळ्या प्रमाणामध्ये दिले जातात. त्याचप्रमाणे जर पाहायला गेलं तर आपण जे रेग्युलर महाराष्ट्रामध्ये असेल किंवा आपण जे पंचांग वापरतो त्या पंचांगांमध्ये ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचा जवळपास 20 ते 21 तारखेपर्यंत मुहूर्तच नाहीयेत. त्यानंतर पहिला जो मुहूर्त येतो तो मुहूर्त आहे 22 तारखेचा. 22 जानेवारीला हा पहिला लग्नाचा मुहूर्त येतो. त्यामुळं सॉरी 26 तारखेला हा लग्नाचा पहिला मुहूर्त येतो. त्यामुळे या मुहूर्ताला जवळ-जवळ 1 महिना म्हणजे जवळपास 4 महिने मुहूर्तच लग्नाचे जे सद्यस्थितीला दिलेले असतात ते मुहूर्त नाहीयेत. अशा वेळेला गौणकालीन मुहूर्तावरती आपण शुभविवाह किंवा शुभ कार्य करू शकतो. कारण की हे जर आपण गुरुचं, शुक्राचं या गोष्टीचं दान केलं तर नक्कीच आपल्याला चांगला परिणाम याचा गोष्टी आपल्याला दिसू लागतो. त्यामुळं जर आपण विवाह करायचं ठरवलं असेल तर नक्कीच या 4 महिन्यामध्ये विवाह एकतर टाळावा आणि जर फार आपत्कालीन वेळ असेल तर गौणकालीन किंवा आपत्कालीन मुहूर्तावरती आपण विवाह करा. अशा वेळेला गुरु आणि शुक्राचं जप, हवन, पूजन करून त्याची सुवर्ण प्रतिमा गुरुजीला किंवा एका मंदिरामध्ये दान केल्यानंतर याचा संपूर्णपणे दोष निर्माण होतो. याचा दोष निवारण होतो असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. आणि जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच ह्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. यानंतरचे जर मुहूर्त आपल्याला किंवा गौणकालीन जर मुहूर्त आपल्याला पाहिजे असतील तर नक्कीच माझ्या कमेंटमध्ये आपण सांगा. नक्कीच मी तुम्हाला संपूर्ण मुहूर्त सेंड करतो किंवा कमेंटमध्ये सांगतो. धन्यवाद.